तर पोरांनो, आता उन्हाळ्याची सुट्टी संपलेली आहे। आता मी तुमचा मागच्या वर्षीचा अभ्यास घेणार आहे, ते पटापट उत्तर द्यायची तुम्ही काय? हो सर। तर मला सांगा, तुम्हाला मराठीचा पहिला धडा कोणता होता? नाही माहित सर। बर, नाही येऊ द्या। गणिताचा तुम्हाला प्रश्न विचारतो। 17 8 किती? अरे किती सांगा ना पटकन। 120 168 112 लाका 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 तुम्हाला आता सटकाय लागेल लाका। चला आता तुम्हाला आहे ना शेवटचा तिसरा प्रश्न विचारतो। जर नाही ना उत्तर दिलं तुम्हाला या दांडक्याने दांडकवतो आता। तर मी तुम्हाला तिसरा प्रश्न विचारतो, बफेलो म्हणजे काय? अरे काय विचार करताय सांगा ना पटकन। मेंढी शेळी सर बहुतेक म्हैस असेल ना। बहुतेक असेल। मी ऐकलं झाले। अरे कहना क्या चाहते हो? आय शपथ, मला तर आहे ना शाळा सोडून जावं वाटतंय गाड्या। मला इथं राहू वाटा नाही। असलं कुठं विद्यार्थी असते तोय नाही वय मला लोक आता वाहनाने हाणायची। बरं जाऊ दे, मी तुम्हाला आहे ना आता आहे ना सुट्टीतले एक चांगले सोपे प्रश्न विचारतो। तर मला सांगा, ह्या वर्षी सगळ्यात जास्त गाजलेला डायलॉग कोणता? मी सांगतो नाही सर मी सांगतो बरोबर सांग। चंगया बोले कू। बर बस खाली। तर मग मला सांगा, ह्या वर्षी सगळ्यात जास्त गाजलेलं गाणं कोणतं? सर मी सांगतो सांग पटकन, खरंच सांग। रस प्यायला या म्हणलं माय सर तुम्ही पण या शाळा सुटल्यावर रस प्यायला। आयो बस खाली। मला अजून पण आहे ना तुम्ही चांगला फेमस झालेला एखादा डायलॉग सांगा। मी सांगतो समजणे आलो को इशारा कॉपी आहे सर तुम्ही बी शाळा सुटल्या मार्काने बाकी आहे। बस खाली, नाही दांडक्याचा सरळ करीन हरामखोर। हे शिकवलं का तुला तुझ्या आई बापाने सुट्टीत होय रे? तर मला सांगा, अजून फेमस झालेले डायलॉग कोणते आहेत आपले, ऐकले असतील ते सांगा बरं पटकन। सर मी सांगतो बरोबर सांग। नाक करते यावाच लागतंय 500चा टाकल्यात 2 कापाय घेतल्यात यावाच लागतंय 250 रुपयात पोटभर जेवण यावाच लागतंय डाकेवर वेटिंगला किती करते फिरव कॅमेरा। काय शोकांती काय हो, वर्षभर तुम्हाला शिकवलेलं काय ध्यानात नाही राहिलं। महिनाभर तुम्ही काय मोबाईल चालवला तर तुम्ही जी नाही ती ध्यानात ठेवलंय। म्हशी वळलेल्या बऱ्या ना तुम्हाला सांभाळण्यापेक्षा। वाईट वाटतंय, अवघड आहे। जा तिकडे बेल वाजली, जा भात खायला उठा। नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ बनवलाय खरा, हा झाला विनोदाचा भाग, पण मुलांना मोबाईल दिल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये कसा दुष्परिणाम होतो हे तुमच्या लक्षात आलंच असेल। तर मुलांच्या वडिलांना मला या व्हिडिओ मधून हे सांगायचंय की मुलांना होईल तेवढा मोबाईल कमी द्या, नाहीतर असे दुष्परिणाम होतील, शिक्षकांनी शिकवलेलं ध्यानात राहणार नाही। चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा आणि आपल्या चिवमाऊ फिल्म प्रोडक्शन या चॅनलला नक्कीच फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला कमेंट, लाईक, शेअर करून टाका। चला तर धन्यवाद मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पाहिलात, मनापासून आभारी आहे।